घटनेची निर्मिती MPSC मागील वर्षी पेपरचे विश्लेषण. प्रश्न पहिला आहे, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी सदस्य होते. वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, अल्लादी कृष्णस्वामी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर याचं करेक्ट उत्तर आहे अल्लादी कृष्णस्वामी. या समितीमध्ये 7 सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. एन गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सईद मुहम्मद सादुल्ला, डॉक्टर KM मुन्शी, एन माधवराव आणि TT कृष्णमाचारी हे 7 सदस्य मसुदा समितीमध्ये होते. प्रश्न दुसरा, पुढीलपैकी योग्य प्रश्न दुसरा, पुढीलपैकी योग्य रीतीने जुळलेली जोड्या सांगा. भारताच्या संविधान सभेतील निवडला गेला प्रतिनिधीचे नाव. प्रांतांचे नाव ज्याच्यामधून संविधान सभेवर निवडले गेले. पहिला KM मुन्शी मुंबई, वल्लभभाई पटेल मुंबई, फिरोज गांधी संयुक्त प्रांत, राजेंद्र प्रसाद बिहार, KC नियोगी मुंबई. तर याचा करेक्ट आन्सर आहे अ, ब, क, ड. प्रश्न तिसरा, डॉक्टर आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते कारण त्यांनी उद्दिष्टाचा ठराव मांडला. ते घटना समितीचे अध्यक्ष होते. ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. याचं करेक्ट उत्तर आहे ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी उद्दिष्टाचा ठराव मांडला नाही. हा उद्दिष्टाचा ठराव जो आहे 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. ते घटना समितीचे अध्यक्ष नव्हते. घटना समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ते घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट चौथा क्वेश्चन, घटना समिती हे जनतेच्या राजकीय व इतर विषयांच्या शिक्षणाचे माध्यम तर आहेच, पण जातीय व इतर प्रश्नावरील उपचार सुद्धा ठरू शकेल असे मत डॅश डॅश यांनी व्यक्त केले होते. तर याचा करेक्ट आन्सर आहे महात्मा गांधी. प्रश्न पाचवा, 13 डिसेंबर 1946 रोजी डॅश डॅश यांनी भारताच्या घटना समितीमध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा आता आपण क्वेश्चन 3 मध्ये पाहिलेला आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला आहे. खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते? सुकाणू समिती, केंद्रीय अधिकार समिती, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकांची समिती, प्रांतीय संविधान समिती. सुकाणू समितीचे जे होते ते कोण होते? राजेंद्र प्रसाद होते. आणि केंद्रीय अधिकार समितीचे होते जवाहरलाल नेहरू. तर याचं करेक्ट उत्तर आहे केंद्रीय अधिकार समिती. हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर चला पाहू पुढचा आपण. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याकांची समिती याचे होते वल्लभभाई पटेल. आणि प्रांतीय संविधान समितीचे सुद्धा कोण होते? वल्लभभाई पटेल. प्रश्न 7वा, भारताच्या संविधान सभेत प्रश्न 7वा, भारताच्या संविधान सभेत फाळणीपूर्वी खालीलपैकी कोण समाविष्ट होते? पहिला ऑप्शन आहे प्रांतिक विधानसभामधून 292 सदस्य, मुख्य आयुक्त असलेल्या प्रांतामधून 4 आणि रियासतीकडून 93. तर हे ह्याचं करेक्ट आन्सर आहे.
प्रश्न 7वा, पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. 42व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडला. 42वी घटनादुरुस्ती 1976 मध्ये झाली. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात नोंदवलेली सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची तत्त्वे सोयीत रेषा घटनेवरून घेतलेली आहेत. तर भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणीची जी तारीख आहे ती 26 जानेवारी 1950 आहे आणि 26 नोव्हेंबर 1949 ही घटनेची स्वीकृती आहे. आणि 42वी घटनादुरुस्ती आहे ती धर्मनिरपेक्ष हा शब्द घेतलेला आहे. तसेच समाजवादी आणि एकात्मता हे सुद्धा शब्द घेतलेले आहेत. आणि 42वी घटनादुरुस्ती जी आहे ते 1976ला झालेली आहे. आणि भारतीयच्या राज्यघटनेमध्ये सरनाम्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची तत्त्वे जे आहेत ते सोयीत रेषाखून घेतले आहेत. तर आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पहिलं. तर भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 हे आन्सर सत्य नाही. तर त्याचं आन्सर ते काय पाहिजे होतं? 26 जानेवारी 1950. भारतीय घटना समितीचे शेवटचे अधिवेशन डॅश डॅश या दिवशी झाले. पहिला ऑप्शन आहे 26 नोव्हेंबर 1949, 26 जानेवारी 1950, 24 जानेवारी 1950, 9 डिसेंबर 1949. तर याचं करेक्ट उत्तर आहे. तर भारतीय घटना समितीचे शेवटचे जे अधिवेशन झालेलं आहे ते 24 जानेवारी 1950 रोजी झालेलं आहे. आणि त्यावरती 284 सदस्यांनी या घटनेवर सही केलेली आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे 24 जानेवारी 1950. खालीलपैकी कोण मसुदा समितीचे सदस्य नव्हते? एन. गोपालस्वामी अय्यंगार, मोहम्मद सादुल्ला, सच्चिदानंद सिन्हा, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे सच्चिदानंद सिन्हा. सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे कोण होते? तात्पुरते अध्यक्ष होते. तर आपण पाहूया 7 सदस्य कोणकोणते होते. मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते. एन. गोपालस्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, सय्यद मोहम्मद सादुल्ला, डॉक्टर के.एम. मुन्शी, एन. माधवराव, टी. कृष्णमाचारी हे 7 मसुदा समितीचे सदस्य होते. सच्चिदानंद सिन्हा हे मसुदा समितीचे सदस्य नव्हते. थँक्यू. असे जर आपल्याला व्हिडिओ पाहायचे असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा.